क्षणिक सुखातील फोलपणा उमजला की माणसाची बहिर्मुखी दृष्टी अंतर्मुखी होते. तो साधकावस्थेत प्रवेश करतो. आता मी कोण आहे, कुठून आलो, आई वडील, पती पत्नी, मुलं यांच्याशी असलेल्या माझ्या नात्यांचा अर्थ काय, ह्या आणि अशा प्रश्नांची उत्तरं शोधायला हे 2 श्लोक त्याला प्रवृत्त करतात. प्रत्येक कुटुंबात काही बाई कुरबुरी असतातच, कधी मालमत्तेवरून, कधी आणखी कशावरून. पण बहुतेक भांडणांच्या मुळाशी असतो तो अहंकार. आई वडील आणि मुलं, पती पत्नी, सासू सून यांच्यात खटके उडतात ते स्वामित्वाच्या प्रश्नावरून. कुटुंब एकसंध राहण्यासाठी प्रेम, परस्परावलंबन, आधार, प्रोत्साहन अत्यावश्यकच आहे. त्यामुळंच कुटुंबातल्या प्रत्येकाला समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. पण अहंभाव, अधिकार गाजवणं, एखाद्या नात्यात अति गुंतणं या गोष्टी द्वेषाला, क्षोभाला, दुःखाला कारणीभूत ठरतात. साधक जेव्हा आत्मपरीक्षण करू लागतो तेव्हा हळूहळू त्याला उमजायला लागतं की कुटुंबातल्या प्रत्येकाला आई वडील, मुलगा मुलगी, सासू सून, पती पत्नी या नात्या पलीकडं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, अस्तित्व आहे, स्वतंत्र मतांचा, आवडीनिवडीचा हक्क आहे. त्या हक्काचा मान राखलाच पाहिजे. मनुष्य जर अंतरी शांत, स्थिर असेल, मनात आत्मसन्मान असेल, तरच तो दुसऱ्याच्या मतांची, सुखदुःखाची कदर करू शकतो, त्यांचा मान राखू शकतो. ही शांती, ही स्थिरता केवळ आत्मज्ञानानंच प्राप्त होऊ शकते. म्हणूनच कौटुंबिक सुख उपभोगताना, कर्तव्य पार पाडतानाच साधकानं नातीगोती, संबंध, किंबहुना संपूर्ण जगच एखाद्या मायावी स्वप्नाप्रमाणे सापेक्ष, अनित्य आहे याचं सतत भान ठेवून साधना चालू ठेवली पाहिजे. कस्त्वं कोऽहं कुत आयातः कामे जननी को मे तातः इति परिभावय सर्वमसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारं काते कान्ता कस्ते पुत्रः संसारोऽयमतीव विचित्रः कस्य त्वं